बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। माझगावच्या मोरया बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडीफेक केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे घटनास्थळी आता तणाव निर्माण झाला। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। मिरवणुकीच्या मार्गावरील इमारतींमधील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात झाली। हाजी कासिम बीट चौकी जवळ हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती आहे। बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडीफेक केल्याचा आरोप आता करण्यात आला। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय गणपती उत्सव, गणेशोत्सव खरं तर मुंबईसह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र त्या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडतायत। माझगावचा मोरया बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडीफेक केल्याचा आरोप आहे आणि या घटनेमुळे घटनास्थळी तणाव निर्माण झालाय। ही घटना नेमकी काय? निश्चितच कारण कालचा रविवारचा वार हा मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव मंडळांचे गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडत असतो। मात्र अवघ्या काही दिवसांवरतीच गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे काल जर आपण पाहिलं तर परेल कारशेडमधनं जे आहे मोठ्या संख्येने ज्या ठिकाणी गणेश मूर्त्या तयार होतात तिथून मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडत होता। याच दरम्यान माझगावचा गणपती बाप्पा म्हणजेच या सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यादरम्यान एक घटना घडलेली आहे। ती म्हणजे काल ज्यावेळी माझगावचा गणपती बाप्पा ची मिरवणूक सुरू होती त्यावेळी परळहून बायकाच्या दिशेनं या गणपती बाप्पाची मिरवणूक निघत होती। त्याच दरम्यान आपण पाहतोय की जवळपास माझगावच्या परिसरामध्ये पोहोचल्यानंतर ही मिरवणूक येत असतानाच त्या ठिकाणी काही एका टॉवरमधनं म्हणजेच एक उंच टॉवर आहे तिथून अंडी फेकल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे। मात्र मंडळाच्या वतीनं गंभीर दखल घेण्याची देखील मागणी केलेली आहे। सोबतच आपण पाहतोय की रात्री उशिरा म्हणजे जवळपास 10:30-11च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि गणेश उत्सवाचे सगळेच कार्यकर्ते असतील किंवा मग मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले गणेश भक्त जे आहेत हे काल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। पण घटनास्थळी पोलीस जे आहेत म्हणजेच वरिष्ठ अधिकारी हे पोहोचले होते आणि त्या ठिकाणी ही संपूर्ण तणावपूर्ण वातावरण जे आहे ते शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र सध्या आपण पाहतोय की या टॉवरमधल्या कोणत्या मजल्यावरून ही अंडीफेक करण्यात आली होती याचा शोध आता घेतला जात आहे। कारण मोठं टॉवर आहे, कॉन्टिनेंटल असॉल्ट हाईट्स या इमारतीचं नाव देखील असल्याचं कळत आहे आणि असंच आपण पाहतोय की हाजी कासिम बीट चौकीजवळच हा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे विशेषतः आपण पाहतोय की पोलिसांना ह्या सगळ्याच इमारतीच्या आसपास लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कोणी अंडीफेक केलेली आहे त्याचा तपास घ्यायचा आहे आणि इमारतीमध्ये निश्चितच ज्या ठिकाणाहून अंडीफेक केलेली आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत की नाही याची पडताळणी देखील करायची आहे। त्यासाठी आपण पाहतोय की गणेश मंडळाच्या वतीनंच म्हणजे माझगावचा गणपती बाप्पा आणि याच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं आता नितेश राणे यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे प्रामुख्यानं आपण पाहतोय की पोलिसांनी जरी कालचं वातावरण हे शांत केलं असलं तरी मात्र सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ जे आहे माझगावच्या गणपती बाप्पाचं त्यांच्या वतीनं आता मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे आणि त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या वतीनं देखील या प्रकरणामध्ये तितकीच खबरदारी घेतली जात आहे आणि तसा तपास देखील केला जात आहे। निश्चितच आता पोलिसांच्या माध्यमातून आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून कशा प्रकारे कोणी अंडी फेकलेली आहे याचा तपास लवकरात लवकर केला जाईल अशी देखील आश्वासनं जी आहेत ते आता मुंबई पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेली आहेत। करण, नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।